हॅलो हॅलो रॉंग नंबर. टॉमी कुठे गेली? शिट, घरात काय दिसत पण नाहीये. आता काय करू मी? मेणबत्ती. तू 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 घरात आहेस? हो, माझं डोकं दुखत होतं ना, त्यामुळे मी बाहेर गेलेच नाही. घरीच होते. ते लाईट 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 गेली ना, म्हणून मेणबत्ती घ्यायला खाली आले. ही मेणबत्ती घे. हे बघ, आता लाईट चालेल. मला फर्स्ट क्लास पैकी चहा करून आण. आणते. मी जर चेंज करून देतो. विनी, का हो अशा एकट्या बसलात? उद्या तुमच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार. थोडं टेन्शन आलंय ना? आजी, माझ्या लग्नाची एवढी घाई करायची काय गरज आहे? पप्पांची तब्येत ठीक नाहीये. त्यांची मनस्थिती बरोबर नाहीये. अशा वेळेस मी त्यांना सोडून कशी जाऊ? विनी, काही वेळेला परिस्थितीच अशी असते की कठोर निर्णय घ्यावेच लागतात. त्यातच सगळ्यांचं हित असतं. पण आजी, ही परिस्थिती काय कायम अशीच राहणार नाहीये. परिस्थिती निवडली असती तर लग्नासाठी मलाही उत्साह आला असता. पण आता मला कशातच रस वाटत नाही. विनी, मुलगी म्हणून तुम्हाला तुमच्या वडिलांची काळजी वाटणं अगदी साहजिक आहे. पण आजी म्हणून या कुटुंबाचे एक प्रमुख म्हणून विचार केला ना, तर
तर आमचं मन धास्तावतं. वाटतं आत्ता जी परिस्थिती आहे ती काही दिवसांनी निवळेल की हाताभारात जाईल. अशा वेळेला तुम्ही लग्न होऊन तुमच्या घरी जाणं हेच योग्य आहे. त्या घरात तुम्हाला खूप सुख मिळेल. तुमच्या दृष्टीने हे लग्न होणं हेच तुमच्या हिताचं ठरणार आहे. त्या घरात तुम्ही सुखी व्हाल, तुमचं नवं आयुष्य सुरू होईल. हे लग्न आत्ता होणं हेच तुमच्या हिताचं ठरेल. असं तुला वाटतंय? आणि मी तिथे गेले ना तरी माझं मन ह्याच घरात अडकून पडणार. माझं लग्न उद्यावर आलंय आणि आणि आता मला जाणवतंय की माझं या घराशी इथल्या प्रत्येक माणसाशी किती जवळचं नातं आहे ग. I'm gonna miss you all. खूप आठवण येते तुझी. विनी, आज आम्ही तुम्हाला रडू नका नाही म्हणणार. रडून घ्या, पोटभर रडून घ्या. उद्या तुम्हाला नव्या आयुष्याला सामोरं जायचंय आणि ते हसऱ्या चेहऱ्याने जायचंय बरं का. काय विनी, तुमच्या बरोबर आम्हालाही रडवलं बघा. मुक्ता, मुक्ता लवकर आण ना, उशीर होतोय, मला ऑफिसला जायचंय. अरे सागर, हे घे. काय किती उशीर? कामात होते ना मी. सागर, विनीचं लग्न ठरल्यापासून ना घरात नुसती धावपळ चालू आहे. ते पण आपल्या विनीचं लग्न होतंय ह्याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. विनी एकदा सासरी गेली ना की ज्योतीला आणि मला खूप एकटं वाटणार आहे. ज्योतीला आणि तुला दोघींना एकटं वाटणार आहे? कमाल आहे. असं म्हणायची पद्धत असते रे. हो का? हो असेल ना, असेल. हे मुक्ता, पण खरंच आहे, विनीचं लग्न ठरलंय यावर विश्वासच बसत नाहीये. अगं आतापर्यंत विनी म्हणजे अगं घरातलं कुकुला बाळ. तुला सांगतो मुक्ता, मी आणि राकेश विनीला एवढे चिडवायचो आणि ती लगेच रडायला लागायची आणि म्हणत जायची मेघना आकीकडे. हे पण सागर, आता विनी खूप बदलली आहे, खूप मॅच्युअर झाली आहे. म्हणजे लहानपणी माझं तिच्याशी कधी पटलं नाही, पण आता तसं नाहीये. आणि ज्योती घरी आल्यापासून तर आमच्या तिघींचा मस्त ग्रुप जमला होता. आम्ही बिझनेसही करणार होतो. पण आता विनीच्या लग्नानंतर आमच्या बिझनेसचं काय होईल रे? अगं विनीच्या लग्नाचा आणि तुमच्या बिझनेसचा काय संबंध? तुम्ही ठरवलंय ना, मग करायचं. आणि बघ, तू सुद्धा अशी घरी बसलेली मला नाही चालणार. तू सुद्धा सतत काहीतरी काम करत राहिली पाहिजेस ना. हो, एवढा विचार केलास माझ्याबद्दल? तुझ्याबद्दलच तर विचार करणार ना. का दुसऱ्या कोणाबद्दल करू? हिम्मत आहे? अच्छा, हिम्मत. हा आले विनी. चल सागर, तुझ्या हॅपी आवर, अंघोळीला जा, ऑफिसला जायचं ना तुला. चल पटकन. ये 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 बस ना. आज मुद्दाम जरा लवकर आलो. काय, मी जेव्हा जेव्हा इकडे येतो ना तेव्हा आपला गोवर्धन घरात नाही, म्हणून आज तुला भेटायला आलोय खास. बरं झालं लवकर आलास.
अनुराधाने मला सांगितलं सगळं. अनुराधा? हा सर ताई नाही का? अरे काय तू प्रत्येक वेळेला असं करतो? नाही, काय होतं माहिती का, एकदम अनुराधा म्हणलं ना की असं वाटतं ते घरात नवीन बाई कोण राहायला आली काय. आमच्या घरात ती ताई किंवा ताई आत्या म्हणून फेमस आहे. असू दे ना, पण मी त्याला ताई आत्या नाही म्हणू शकत ना. अरे माझ्या बरोबर कॉलेजमध्ये असलेल्या मुलीला मी ताई आत्याचं म्हटलं तर मला एक मारणार नाही कधी. तर तुमच्या सरदेसाईंच्या घरातलं आणि ऑफिसमध्ये जो काही प्रकार झाला सगळा तो मला कळलाय. वाईट या गोष्टीचं वाटतं की माझी मुलगी त्याच घरात राहते ना. मनात काही गोष्टी आल्या तरी शेवटी गप्पच राहावं लागतं. एक गोष्ट लक्षात ठेव गोवर्धन, प्रत्येक गोष्टीला एक बरा किंवा वाईट असं शेवट असतो. तुझ्या आणि मुक्ताच्या आयुष्यात जी गुंतागुंत झाली आहे ती कधी ना कधीतरी संपणार आहे. थँक्स. तुझ्या 4 शब्दाने सुद्धा खूप हलकं हलकं वाटतंय. खरंच? ठीक आहे, ठीक आहे. हे काय? ही एक मन शांत होण्याची आणि चेहऱ्यावरती हसू फुलण्याची गोळी आहे. कोळी? हे तर पुस्तक आहे. अरे बाबा, माझं नवीन विनोदी नाटक आहे. औषधाच्या गोळीसारखा परिणाम होतो की नाही सांग मला. अनिरुद्ध, तुझ्या जागी कोणी दुसरं असतं ना आणि जबरदस्तीने स्वतःचं विनोदी नाटक मला वाचायला दिलं असतं तर मला रडू आलं असतं. पण मला तुझ्याविषयी खात्री आहे, हे पुस्तक मी नक्की वाचेन. नक्की वाच. काय आणि वाचल्यावरती समजा तुला कुठे हसू आलं तर हास. पुस्तकाच्या सुरुवातीला मी हसण्यास मनाई नाही अशी परवानगी ऑलरेडी देऊन ठेवलेली आहे. काय आता रिटायर्ड माणूस आहे तेव्हा वाचनासारखे बरेचसे छंद राहिलेत, पुरे करणार आहे मी. नाही, ते तू करच. नाहीतर काळ सरला आणि बंद मुठीतले अधुऱ्या स्वप्नांचे शिंपले उघडायचेच राहिले असं व्हायला. अरे हे टाळीचं वाक्य आहे. मोबाईल कुठे ठेवला? अहो ऐकलत का? हा. अहो तो फोन आधी बाजूला ठेवा. हे बघा, विनीचं लग्न उद्यावर आलंय. माननी सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली म्हणून मी सगळ्यांना कामाला लावायचं ठरवलंय, पहिल्यांदा तुम्हाला. अहो काय झालं, असं बघताय काय? नाही नाही, बोला ना मॅडम, काय आज्ञा आहे? तुम्ही ना आधी पैशाची व्यवस्था करा. या वेळेला जरा जास्तच पैसे लागतील आणि मुख्य म्हणजे कॅश जास्त लागेल. माननी सांगितलंय, कामतांच्या तोलामोलाचं लग्न व्हायला हवं. 1 मिनिट, आम्ही नोट करून घेऊ का? कशाला, मी आधी करून ठेवली आहे. तुम्ही पटकन ब्रेकफास्ट करून घ्या आणि कामाला लागा. नशीब ब्रेकफास्ट करायला तरी वेळ आहे. चेष्टा नका करू. दिवाकर भाऊजींची परिस्थिती तुम्ही पाहताय ना, आणि मेघनाचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. जरा काही त्याच्या मनाविरुद्ध झालं आणि पटकन काही बोलली तर मला तर खूप काळजी वाटते. तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही आहोत ना, मुलंही आहेत मदतीला. तुम्ही निर्धास्त राहा. बरं, आणखीन एक स्पेशल काम होतं तुमच्याकडे. दिवाकर भाऊजींना जरा समजावून पहा ना. त्यांना म्हणावं मुलीचं लग्न आहे, स्वतःला सावरायलाच हवं. मान आणि मला काळजी एवढीच वाटते की कामत मंडळींना जर काही कळलं तर किती वाईट परिस्थिती निर्माण होईल. होय, नाही पण दिवाकरशी बोलायच्या आधी मेघनाशी बोलायला हवं. तिच्यामुळे त्याला पैशाची हाव लागली. हे कार्य संपलं की एकदा तिचं बौद्धिक घ्यायला हवं, नाहीतर केस हाताबाहेर जाईल. ब्रेकफास्ट करूया. चला. मा हा बोला मेघना. माई अशी ऐन वेळेला म्हणजे एका दिवसात लग्नाची तयारी करायची म्हणजे जरा कठीणच आहे.
पण मी यादी तयार केली आहे सगळ्या कामांची, म्हणजे खरेदी, देणी घेणी, मानपान, दागिने वगैरे. शालिनी आहेत ना मदतीला? हो. आणि यावेळेला एक करा, सगळ्या मुलांना मदतीला घ्या. एक एक काम सोपवून द्या एकेकावर. मा, आता हे असं आपण ऐन वेळेला करतोय त्यामुळे खर्च थोडा जास्त होईल असं मला वाटतंय, आणि बऱ्याच ठिकाणी बहुतेक कॅशच द्यावी लागेल आपल्याला. ठीक आहे, तुम्ही खर्चाचा अंदाज घ्या आणि सांगा आम्हाला. आणि अंदाज जरा जास्तीचाच काढा, आयत्या वेळेला काही कमी पडता कामा नये. हो हो हो. आणि आम्ही कॅश देऊन ठेवतो शालिनींजवळ, तुम्ही सगळा हिशेब त्यांच्याजवळ देऊन ठेवा. ठीक आहे मा. हॅलो, बोला दीक्षित सर. आमचा निरोप मिळाला ना? मग आम्ही सांगितल्याप्रमाणे नवीन बिलची कागदपत्र तयार करून ठेवा. नाही, उद्या नको, उद्या आमच्या घरात लग्न आहे. परवा सकाळी आपण सगळं फायनल करूया. ठीक आहे. आणि हो, या नवीन बिलबद्दल कुणालाही कळता कामा नाही. हां, अच्छा. बिल बदलतायत. मेघना लक्ष द्यायला हवं, लक्ष ठेवायला हवं.